मी जानवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। तर आज मी गोडाची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती आहे आंब्याचा शिरा। आता सध्या उन्हाळा चालू आहे, आंब्याचा सीजन आहे, त्याच्यामुळे सगळ्यांकडेच आंबे असतात आणि आंबा हा सगळ्यांच्या आवडीचा खाण्याचा पदार्थ आहे। तर अशा वेळेला असा आंब्याचा शिरा सगळ्यांनाच आवडत असेल। बरं, याच्यामध्ये काही विशेष वेगळे पदार्थ लागतात असंही नाही। जो आपण नेहमी शिरा करतो त्याच्यातच आपण आंब्याचा पल्प ॲड करून हा शिरा करणार आहोत, पण याची टेस्ट काही वेगळीच येते आणि उन्हाळ्यात त्याची चव अधिकच छान लागते। तर अशा या आंब्याच्या शिऱ्यासाठी आता आपण काय काय वापरणार आहोत ते पाहूया। अर्धा कप रवा घेतला आहे, अर्धा कप पेक्षा थोडा कमी आंब्याचा रस घेतला आहे। त्यानंतर 1/3 कप तूप घेतला आहे, साजूक तूप। 1/4 कप साखर घेतली आहे। आता ही आपल्याला कसा गोडवा हवा आहे आणि आंबा किती गोड आहे त्याप्रमाणे आपण घ्यायची। त्यानंतर ड्रायफ्रुट्स आपल्या आवडीचे, इथे मी बेदाणे, काजू आणि पिस्ते वापरले आहे आणि थोडेसे वेलदोडे आपण याच्यात वापरणार आहोत। थोडंसं केसर आणि जितका रवा असेल त्याच्या दुप्पट म्हणून दूध घेतलं आहे। आता हा स्वादिष्ट असा आंब्याचा शिरा आपण तयार करूया। असा हा आपला आंब्याचा शिरा तयार झाला, जो की करायला खूप सोपा आहे, लवकर होणार आहे आणि तरी सुद्धा तो विशेष लागतो, स्पेशल वाटतं अशा प्रकारे शिरा केल्याने। कारण रेग्युलर शिरा तर आपण नेहमीच करतो, पण आंब्याचा जो रस आपण याच्यात वापरला आहे त्याच्यामुळे या शिऱ्याची चव जास्त वाढते आणि उन्हाळ्यामध्ये असा शिरा खाण्याची मजा काही वेगळीच आहे। तर अतिशय सोपा असणारा, विशेष साहित्य न लागताही टेस्टी होणारा असा हा आंब्याचा शिरा आज आपण बघितला। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।